राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुरुवात होण्याआधीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विरुद्ध बाळासाहेब थोरात आणि इतर प्रस्थापित काँग्रेस नेते असा संघर्ष पाहायला मिळतोय। त्यात आता विदर्भातील काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी भर टाकल्याचं दिसतंय। 7 नोव्हेंबरला नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून सुनील केदार यांच्या गटानं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या। मात्र काँग्रेसच्या एका स्थानिक गटाच्या तक्रारीनंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी या मुलाखती अवैध ठरवल्या। जिल्हा निवड समितीच्या अनुपस्थितीचं कारण देत त्यांनी या मुलाखती अवैध ठरवल्या। आता प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज नव्यानं गणेशपेठ कार्यालयामध्ये मुलाखती होणार आहेत। मात्र गेल्या वेळेला नागपूर जिल्हा परिषदेवरती काँग्रेसला एक हाती सत्ता मिळवून देणाऱ्या सुनील केदारांना अशा प्रकारे डिवचणं हे हर्षवर्धन सपकाळ यांना खरंच परवडेल का, हा प्रश्न उपस्थित झालाय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र लढण्याबाबत काँग्रेसची अंतिम भूमिका आज ठरणार आहे। स्वबळावरती लढणार की आघाडी करणार याबाबत आज होणाऱ्या बैठकीकडे अंतिम निर्णय घेतला जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढत असताना राज्यभरामध्ये काय नेमकी भूमिका घ्यायची, कोणासोबत युती आघाडी करायची यावरती आज निर्णय होणार आहे। सकाळी 10 वाजता टिळक भवन दादर इथं ही बैठक होणार आहे। या बैठकीला सर्व काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित असतील। त्याबरोबरच 14 आणि 15 नोव्हेंबरला काँग्रेसकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं पटोलेंनी म्हटलंय। 12 तारखेला म्हणजे उद्या आमच्या पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये निर्णय घेतले जातील। जवळपास 14-15 तारखेला तिकीट डिक्लेअर होतील आणि मला असं वाटतं की बंडखोरी हा विषय नाही आहे। बंडखोरी तर आमच्या विरोधकांमध्ये होणार आहे। भाजप नेत्या नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्या विरोधात प्रचार करणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आमदार रवी राणा यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेण्याची माहिती आहे। स्वबळाचा निर्णय 1-2 दिवसात आमदार रवी राणा हे स्वतः जाहीर करणार असल्याचीही माहिती आहे। 3 दिवसांपूर्वी युवा स्वाभिमानी पार्टीची महाराष्ट्र कार्यकारिणी बैठक झाली, ज्यामध्ये भाजपसोबत युती करणार असा ठराव केला गेला होता। हे विशेष आहे। मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे स्वतंत्र लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे। भाजप आणि युवा स्वाभिमानी पार्टी यांची युती न झाल्यामुळे आता नवनीत राणा आणि आमदार रवी राणा एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार हे जवळपास निश्चित झालंय। धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा असून ते अजित पवारांच्या भेटीसाठी पुण्यातील पक्ष कार्यालयात पोहोचले। अजित पवार हे पुणे आणि सोलापुरातील इच्छुक उमेदवारांच्या भेटी आणि मुलाखती घेत आहेत। शिवाय अकलूज नगर परिषदेसाठी अजित पवारांकडून चाचपणी सुरू आहे। धवलसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत। धवलसिंह मोहिते पाटील यांनी याआधी काँग्रेस आणि शिवसेनेत काम केलंय। जनसेवा या सामाजिक संघटनेच्या माध्यमामधून धवलसिंह मोहिते पाटील हे अनेक सामाजिक कामं करतात। यासह अकलूजच्या राजकारणामध्ये त्यांचा मोठा दबदबा आहे। तर धवलसिंह मोहिते पाटील नेमके कोण आहेत आपण पाहूयात। धवलसिंह हे अकलूजच्या माजी मंत्री स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटलांचे चिरंजीव आहेत। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे धवलसिंह हे पुतणे आहेत। तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि राणा रणजितसिंह मोहिते हे धवलसिंहांचे सख्खे चुलत भाऊ आहेत। धवलसिंह मोहितेंनी आतापर्यंत काँग्रेस आणि शिवसेनेत काम केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर धवलसिंह हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचले। जनसेवा या सामाजिक संघटनेच्या माध्यमामधून धवलसिंह मोहितेंचं सामाजिक काम हे सुरू असतं। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली आहे। आपण अपक्ष आणि संसदेत सर्वाधिक बोलणारा खासदार आहे, त्यामुळे अधिकारी मंत्री देखील आपल्याला घाबरतात आणि त्यामुळे विकास कामांसाठी पैसे मिळतात, असं खासदार विशाल पाटील म्हणाले। सांगलीच्या मिरजेतील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। आपण चंद्रकांत पाटलांसोबत सतत कार्यक्रमामध्ये दिसत असल्यानं काही जण टीका करतात, मात्र जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ल्या त्यांच्या हातात असल्यानं त्यांच्यासोबत जावं लागतं, असं देखील विशाल पाटील म्हणाले। काय काम असते तुम्ही काही काळजी करू नका। मी अपक्ष निवडून आलो असलो तर सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात। त्या निमित्तानं मला 4 पैसे मिळतात ते आपण काढून घेऊया।
पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाचा या मुद्द्यावरती सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. 2022 साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. या प्रकरणाच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेलं हे प्रकरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांआधी निकाली लागणार का याविषयी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्या अनुषंगानं दाखल करण्यात आलेल्या अंतरिम अर्जासोबत मूळ याचिकेवरती आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे. खंडपीठ दोन्ही बाजूकडील अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहे. आवश्यकतेनुसार सलग सुनावणी घेतली जाणार आहे आणि त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. तर कोर्टाने कोणताही निर्णय द्यावा मात्र तो रिझनेबल असावा. निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच लागेल असा विश्वास हा ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केलाय. दरम्यान असीम सरोदे हे आज कोर्टामध्ये बाजू आपली मांडणार नाहीयेत. आपल्या सोबत उद्धव ठाकरेंचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत. सर, संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागून राहिलेल्या असं शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद या प्रकरणी अंतिम युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. काय अपेक्षा आहेत? आता तरी निकाल येईल का? खरं तर आतापर्यंत निकाल लागायला पाहिजे होता, परंतु विविध कारणांमुळे तारीख पे तारीख असं सुरू आहे. खरं तर सतत तारखा होणं हे चुकीचं आहे. ज्युडिशियल डिसिप्लिन नाही याचं ते लक्षण आहे. न्यायिक शिस्त असली पाहिजे न्यायालयाच्या सगळ्या कामकाजाला आणि त्यामुळे आता न्यायालयाचीच विश्वासार्हता जी आहे ती पणाला लागलेली आहे असं मला वाटते. शिवसेना पक्षचिन्ह असेल किंवा अपात्रतेसंदर्भातली सुनावणी असेल, एकत्रित सुनावणी घ्यायचं न्यायालयाने ठरवलेलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सुद्धा सुनावणी एकत्र घ्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे. तर सगळीकडून युक्तिवाद हा बरेचदा करण्यात आलेला आहे. लेखी युक्तिवाद सुद्धा सादर करण्यात आलेला आहे. तरीसुद्धा जो राहिलेला युक्तिवाद असेल किंवा आपण म्हणतो कन्क्लुडिंग युक्तिवाद तो करायचा असेल त्यासाठी कोर्टाने वारंवार तारखा दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने बेकायदेशीर सरकार चालू आहे का असा प्रश्न सतत नागरिकांच्या मनात राहणं, जे 10वं परिशिष्ट आहे पक्षांतर बंदीचं, त्याच्या सगळ्या धज्जिया उडवून एखादा राजकीय पक्ष प्रस्थापित होत राहणं हे भारतीय संविधानाच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. आणि त्यामुळे हा विषय केवळ उद्धव ठाकरे यांच्या केस संदर्भातला नाही, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या केस संदर्भातला नाही, तर न्यायालयात आता कदाचित ट्रायलवर आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे कोर्ट इज ऑन ट्रायल असं म्हणायला पाहिजे. कोर्टामध्ये ट्रायल सुरू नाही, कोर्टाचीच आता ट्रायल आहे की ते किती लवकर या संदर्भातला निर्णय देतात. आणि मी हे सुद्धा स्पष्टपणे अनेकदा सांगितलं की कोणताही निर्णय द्या पण तो रिझनेबल कारणांसह कारणी-मीमांसा करून तो निर्णय जर दिला तर तशा प्रकारचा निर्णय हा उद्धव ठाकरेंच्याच बाजूने लागू शकतो. हे कोणीही भारतीय संविधान माहिती असलेला वकील आपल्याला सांगू शकतो. आणि दिल्ली स्फोटाप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते. दिल्ली स्फोट प्रकरणी आणखी एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आतापर्यंत जवळपास 6 डॉक्टर्स यामध्ये सामील असल्याचं समोर आलेलं होतं. या 6 डॉक्टर्सना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि यानंतर आता अजून एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलंय. दिल्ली स्फोट प्रकरणी ही मोठी अपडेट समोर येते. अजून एका डॉक्टरला आता तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलेला आहे. NIA कडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झालेली आहे आणि याच प्रकरणामध्ये आता अजून एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आतापर्यंत जवळपास 6 डॉक्टर्स यामध्ये सामील असल्याचं समोर आलेलं होतं. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक करण्यात देखील आलेलं होतं आणि यामध्ये अजून एका डॉक्टरची भर पडलेली आहे. याच विषयीचे अधिक अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे. सोमेश, जवळपास या संपूर्ण केसमध्ये अर्धा डझन डॉक्टरांची नावं समोर आलेली आहेत आणि या संपूर्ण प्रकरणात अनेक वैद्यकीय शिक्षण घेतलेले विद्यार्थी हे या संपूर्ण दहशतवादी कारवायांसोबत जोडले गेलेले होते अशा प्रकारचं समोर येते. आणि त्यातच आता कुलगाम मधील एक डॉक्टर तजमुल याला ताब्यात घेण्यात आले. अटक नाही केलेली, ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता त्यांची चौकशी सुरू आहे. SMHS हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तजमुल कार्यरत होते असं कळतंय. बरं, धन्यवाद सोमेश या संपूर्ण माहितीसाठी. त्यामुळे डॉक्टर ताजमुल श्रीनगरमधून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. श्रीनगरमधल्या हॉस्पिटलमध्ये तो कार्यरत होता
आणि तिथूनच त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. हा स्फोट आत्मघाती हल्ला नव्हता अशी माहिती तपासात हाती आली आहे. एनआयएनं काल तपासाची सूत्र हाती घेतल्यावरती या संदर्भातली प्रत्येक पैलूचा विस्तृत शोध घ्यायला सुरुवात केली. त्यामध्ये एनआयएला आत्मघाती हल्ल्याची कोणतीही शक्यता आढळलेली नाही. स्फोटकं पकडली जातील या भीतीनं घाबरून स्फोट घडवला असं दिसतंय. बॉम्ब पूर्णपणे तयार झाला नव्हता, केवळ कच्च्या स्फोटकांचा स्फोट घडवला अशी सूत्रांची माहिती आहे. स्फोट झाल्यावरती कोणताही मोठा खड्डा पडला नाही, परिसरात कुठेही खिळे चर्रे देखील आढळले नाहीत. त्यावरून बॉम्ब तयार झाला नव्हता अशा निष्कर्षाप्रत तपास यंत्रणा पोहोचल्याची माहिती आहे. दिल्ली, एनसीआर, पुलवामा, फरीदाबाद परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती छापेमारी सुरू केली होती. 9 आणि 10 नोव्हेंबरला दिल्ली लगत हरियाणातील फरीदाबादमध्ये छापेमारीत 3000 किलो स्फोटकं, डिटोनेटर, टायमर, बॉम्ब बनवण्याची सामग्री ही छाप्यामध्ये जप्त केली होती. त्यामुळे दबाव वाढला आणि त्यामुळे घाबरून स्फोट घडवल्याची माहिती आहे. आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. दिल्ली स्फोटानंतर केंद्र सरकार हे ॲक्शन मोडवरती आता आलेलं आहे. आज कॅबिनेट सुरक्षा समितीची महत्वाची बैठक ही पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतानवरून परतल्यावरती ते सीसीएस सोबत बैठक घेणार आहेत. तर दिल्ली स्फोटानंतरच्या तपासावरती या बैठकीमध्ये मंथन केलं जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी काल भूतानमध्ये जोरदार असं प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिल्यानंतर आज बैठकीमध्ये काय निर्णय होतो याची आता उत्सुकता लागून राहिली आहे. दिल्ली कार स्फोटासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरती दिल्ली कार स्फोटाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक आरोपीचा शोध घेण्याचे आदेश शहांनी दिलेत. तर स्फोटामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या 12 पैकी 8 जणांची ओळख ही आता पटलेली आहे. मृतदेहांची ओळख पटवून हे मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. तर उर्वरित 4 देहांचे केवळ अवशेष हे रुग्णालयामध्ये आहेत. डीएनए चाचणी करूनच हे अवशेष नातेवाईकांना सोपवण्यात येणार आहेत. तर दिल्ली स्फोटामध्ये जवळपास 12 जणांचा मृत्यू झालेला होता आणि त्यापैकी आता 8 जणांची ओळख ही पटलेली आहे. त्यांचे मृतदेह हे देखील नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आलेत. तर स्फोटामध्ये नेमके कोण मृत्युमुखी पडले आपण पाहूयात. अमर कटारिया वय वर्ष 35, अशोक कुमार वय वर्ष 34, त्याबरोबरच मोहसिन मलिक 35 वर्षीय आहेत. दिनेश मिश्रा हे देखील 35 वर्षीय आहेत. लोकेश अग्रवाल 52 वर्षीय, पंकज सैनी 23 वर्षीय व्यक्ती होते. त्याबरोबरच मोहम्मद नौमान आणि मोहम्मद जुम्मन. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा. तेव्हा हिंदुस्तान भेटे हिंदुस्तानला. आपल्या जवळच्या जेके टायर स्टील व्हील स्टोअरला आजच भेट द्या. काळ बदलला, जीवनशैली बदलली, तरीही पोट साफ नाही. उपाय एकच, शारंगधर सुखसारक बटली. रात्री एक गोळी फटाफट, सकाळी पोट टकाटक. चूर्णाला आता राम राम. हिंद थर्मल स्पोरोल, बडे आराम से. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत जागा वाटपावरून वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आपली ताकद असेल तिथे माघार नको अशा सूचना भाजपच्या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून प्रभारींना करण्यात आल्या. त्यासोबतच समसमान जागांसाठी आग्रही भूमिका घ्या अशा देखील सूचना या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. वर्षा बंगल्यावरती भाजपच्या जिल्हा निवडणूक प्रभारींच्या बैठकीत नेत्यांचा आग्रही सूर असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीत जागा वाटपावरून वाद वाढण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल रात्री वर्षा बंगल्यावरती जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीत महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जायला हवं यावरती देखील चर्चा झाली. ज्या ठिकाणी युती होणं शक्यच नाही त्या ठिकाणी मात्र स्थानिक म्हणतील त्यानुसारच निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देण्यात यावं यावरती चौघांचं एकमत झालं. आणि दरम्यान 17 नोव्हेंबरला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि यानंतर 18 तारखेला पुन्हा महायुतीच्या समन्वय समितीची बैठक ही पार पडणार आहे. शिवसेना पक्ष या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाचा या मुद्द्यावरती सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी सुरू होणार. 2022 साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणाच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेलं हे प्रकरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांआधी निकाली लागणार का याविषयी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. त्या अनुषंगानं दाखल करण्यात आलेल्या अंतरिम अर्जासोबतच मूळ याचिकेवरती आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे. खंडपीठ दोन्ही बाजूकडील अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार. आवश्यकतेनुसार सलग सुनावणी घेतली जाणार. त्यामुळेच या सुनावणीकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या. नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती. काल संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म रवाना. उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चिती ही पुढील 2 ते 3 दिवसात होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत जागा वाटपावरून वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आपली ताकद असेल तिथे माघार घेऊ नका अशा सूचना भाजपच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांकडून प्रभारींना करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच समसमान जागांसाठी आग्रही भूमिका घ्या अशाही सूचना वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. वर्षा बंगल्यावरील भाजपच्या जिल्हा निवडणूक प्रभारींच्या बैठकीत नेत्यांचा आग्रही सूर असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये महायुतीत जागा वाटपावरून वाद वाढण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल रात्री वर्षा बंगल्यावरती जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीत महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जायला हवं यावरती चर्चा झाली. ज्या ठिकाणी युती होणं शक्यच नाही त्या ठिकाणी मात्र स्थानिक म्हणतील त्यानुसारच निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हे देण्यात यावं यावरती चौघांचं एकमत झालं. दरम्यान 17 नोव्हेंबरला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. यानंतर 18 तारखेला पुन्हा महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुरुवात होण्याआधीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विरुद्ध बाळासाहेब थोरात आणि इतर प्रस्थापित काँग्रेस नेते असा संघर्ष पाहायला मिळतोय. त्यात आता विदर्भातील काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी भर टाकल्याचं दिसतंय. 7 नोव्हेंबरला नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून सुनील केदार यांच्या गटानं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मात्र काँग्रेसच्या एका स्थानिक गटाच्या तक्रारीनंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी या मुलाखती अवैध ठरवल्या. जिल्हा निवड समितीच्या अनुपस्थितीचं कारण देत त्यांनी या मुलाखती अवैध ठरवल्या. आता प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज नव्यानं गणेशपेठ कार्यालयामध्ये मुलाखती होणार आहेत. मात्र गेल्या वेळेला नागपूर जिल्हा परिषदेवरती काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून देणाऱ्या सुनील केदारांना अशा प्रकारे डिवचणं हर्षवर्धन सपकाळ यांना खरंच परवडेल का हा प्रश्न उपस्थित झालाय. पंधरा वर्षांनंतर परळी नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी होणार मुंडे बहीण भावाची युती. परळी नगर परिषदेसाठीच्या युतीवरती मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून आज केलं जाणार शिक्कामोर्तब. परळी नगर परिषदेच्या 35 जागांपैकी 12 ते 15 जागांवरती भाजप तर 20 ते 23 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट निवडणूक लढण्याची शक्यता. 2006च्या निवडणुकीमध्ये भाजप महायुतीने 5 जागी तर राष्ट्रवादी आघाडी 28 जागांवरती विजय मिळवला होता. भाजप नेत्या नवनीत राणा करणार आमदार रवी राणा यांच्या विरोधात प्रचार असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आमदार रवी राणा यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. स्वबळाचा निर्णय 1-2 दिवसामध्ये आमदार रवी राणा हे स्वतः जाहीर करणार असल्याची माहिती आहे. 3 दिवसांपूर्वी युवा स्वाभिमानी पार्टीची महाराष्ट्र कार्यकारिणी बैठक झाली, ज्यामध्ये भाजपसोबत युती करणार असा ठराव केला गेला. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे स्वतंत्र लढण्याची तयारी पूर्ण झाली. भाजप आणि युवा स्वाभिमानी पार्टी यांची युती न झाल्यानं आता नवनीत राणा आणि आमदार रवी राणा एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार हे जवळपास निश्चित झालं.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं बिगुल वाजलंय. नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी नवं समीकरण उभं राहिलंय. नांदेडमध्ये महाविकास आघाडी आणि वंचितनं युती जाहीर केली आहे. काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत तशी घोषणा केली आहे. यावेळी वंचितचे प्रवक्ते फारुख अहमद देखील उपस्थित होते. जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसनं समसमान जागांच्या फॉर्म्युलाला ग्रीन सिग्नल दिलाय, तर राज्यभर हा प्रयोग करू असं वंचितचे प्रवक्ते फारुख अहमद यांनी म्हटलंय. तर या युतीचा कोणताही धोका नाही असा दावा भाजपनं केलाय. विशिष्ट समाजाची मतं घेण्यासाठी महाविकास आघाडी वंचित एकत्र आले, पण जनता विकासावरती मतं देते असा दावा हा भाजपनं केला आहे. मी आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मिळून या ठिकाणी निवडणुकीला समोर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यापूर्वी आमची काँग्रेस आणि महाविकास आघाडीची बैठक घेतली होती. त्यामध्ये जे आमचे काही सहकारी मित्र पक्ष असतील तेही आमच्यासोबत घेण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. कुठल्याही युती आणि आघाडीला आम्ही घाबरत नाही. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस ह्या दोघांनाही मताचं विभाजन टाळून विशिष्ट लोकांचं मतं घेऊन भाजपच्या विरुद्ध निवडून यायचा का एवढाच त्यांचा संकुचित विचार आहे. त्यांच्याकडे विजन किंवा विकासाचं कुठलंही विजन आणि डॉक्युमेंट त्यांच्याकडे नाही. त्यामुळे केवळ जातीय समीकरण जोडून काहीतरी संख्या आपली वाढती का असाच त्यांचा केविलवाना प्रयत्न दिसून येतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपचं मिशन लोटस सुरू आहे. सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा मुलगा प्रथमेश कोठे आणि त्यांच्या गटाचा भाजपमध्ये प्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. काही दिवसांपूर्वीच सोलापुरातील 2 माजी उपमहापौरांसह काही माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये काँग्रेस, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. काँग्रेसचे शहराध्यक्ष पांडुरंग चौधरी यांचे सुपुत्र भैया चौधरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते PS पाटील, भाजप ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नेरकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र मालुसरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष उमेर पठाण यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नगराध्यक्षपदासाठी ललिता प्रेमानंद गायकवाड यांची घोषणा करण्यात आली. या प्रवेशानं पिंपळनेरची नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालंय. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावरती सुटलेला आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरनं भाजपमध्ये प्रवेश केलाय. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात संतोष परमेश्वरनं कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. अखंड राष्ट्रवादी पक्ष असताना संतोष परमेश्वरनं तुळजापूरच्या नगराध्यक्षपदाचं काम भूषवलेलं होतं, तर विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस उमेदवार धीरज पाटील यांना संतोष परमेश्वरनं साथ दिली होती. त्यानंतर आता नगरपरिषद निवडणुकीसाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. दरम्यान संतोष परमेश्वर हा तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असल्यामुळे त्याच्या पक्षप्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये ड्रग्जचा मुद्दा हा देखील गाजण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी एक झटका बसला. माजी आमदार राहुल मोटे यांच्यानंतर आता कार्यकारिणी सदस्य असणाऱ्या अशोक जगदाळेंनी पक्षाला रामराम केला. नळदुर्ग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यासह अशोक जगदाळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी आमदार अमित देशमुखही हजर होते. नळदुर्ग नगरपरिषदेवरती यापूर्वी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. आता काँग्रेसला बळ मिळालंय. अशोक जगदाळे यांनी यापूर्वी 2 वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. अशोक जगदाळे हे एकदा अपक्ष तर एकदा वंचितच्या तिकिटावरती निवडणूक आखाड्यामध्ये उतरलेले होते. जगदाळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं नळदुर्ग राजकारणातला नवीन कलाटणी मिळणार हे निश्चित आहे. जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. कांचन साळवी या आरोपीला अटक करण्यात आली आहे. कांचन हा धनंजय मुंडेंचा PA असल्याचा जरांगेंचा दावा आहे. रात्री उशिरा कांचनला ताब्यात घेऊन चौकशी अंती त्याला अटक करण्यात आली आहे. अमोल कुणेला ओळखत असल्याची कांचननं माध्यमांसमोर कबुली दिली. दादा गरडशी संबंध नसल्याचा दावा हा देखील कांचननं केला. काही रेकॉर्डिंग देण्याबद्दल गरडच पैसे मागत असल्याचा दावा देखील कांचननं केला आहे. दरम्यान कांचन साळवींनी काल काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात. गरडचा माझा अर्थार्थी कोणताच संबंध नाहीये. त्याला त्याचे मी म्हणतोय त्याला पण चौकशी करा, माझी चौकशी करा. त्याचा माझा अर्थार्थी संबंध नाही. त्याच्यामध्ये फक्त अमोल कुणी
हे माझ्या जवळ मित्रांचे नातेवाईक आहेत. माझ्या मार्फत साहेबांकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि ते काही आम्हाला रेकॉर्डिंग द्यायचं, त्याच्या बदल्यात मला पैशाची मागणी केली वारंवार. मी प्रत्येक वेळेस त्यांना टाळायचा प्रयत्न केला. जी पण काही चौकशी असेल, नार्को टेस्ट असेल, CBI चौकशी असेल, त्याच्यात मी पूर्णपणे, माझा मोबाईल आहे त्या पद्धतीने मी पूर्णपणे सामोरे जायला तयार आहे. पण मला एक वाटतं, प्रत्येक वेळी दलितांचा बळी जाऊन देऊ नाही. मुंढवा जमीन प्रकरणी काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज पत्रकार परिषद घेणार आहेत. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी गौप्यस्फोट करण्यासाठी दमानिया आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या प्रकरणी भेटीदरम्यान दमानियांनी बावनकुळेंकडे सर्व कागदपत्रे दिली आहेत. त्या संदर्भातच आज गौप्यस्फोट करणार असल्याचं अंजली दमानियांनी सांगितलं. त्यामुळे दमानिया आज कोणते गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष असेल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावरती आहेत. पार्थ पवार जमीन प्रकरणानंतर प्रथमच ते पुणे दौऱ्यावरती आहेत. एका खासगी कामानिमित्त बावनकुळे पुणे दौऱ्यावरती असल्याची माहिती आहे. आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नव्या महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधीच समाज माध्यमांवरती व्हायरल झालाय. महामार्ग परिसरातील जमीन खरेदी करण्यासाठी पुणे मुंबईतील व्यावसायिक आणि शहरातील बड्या श्रीमंतांची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतामधून महामार्ग जातोय याची कसलीच माहिती नाही. आपल्या शेतीला काही पट भाव मिळेल असं असल्यानं या भागात रोज अनेक व्यवहार होत आहेत. हा नकाशा एबीपी माझाच्या हाती लागलाय. पण प्रश्न आहे की केवळ 3 विभागाकडे असलेला मॅप व्हायरल कसा झाला? सरकार याची चौकशी करणार का? शेतकऱ्यांचं नुकसान होऊन श्रीमंताला अधिक श्रीमंत करतोय कोण? या भागामध्ये कसे व्यवहार होत आहेत हे आम्ही त्या भागातील ब्रोकरशी संवाद साधून जाणून घेतलाय. पाहूयात. छत्रपती संभाजीनगरवरून पुण्यापर्यंत एक हायवे होणार आहे आणि याचा एक नकाशा व्हायरल झालेला आहे आणि त्यामुळे तिथले देखील जे जमिनीचे दर आहेत ते गगनाला भिडलेले आहेत. आपल्यासोबत काही ब्रोकर्स आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय मागणी आहे पुणा रोडवरची आणि कोण इन्व्हेस्टर म्हणजे कोण गुंतवणूकदार आहे? सध्या तर पुण्याचे आणि मुंबईचे बिल्डर्स लोक खूप म्हणजे रोज 2-3 डील होत आहे आणि 2.25 कोटी ते 3.5 कोटी जे अप्रोच रोड आहे, जे जवळ आहे असं अप्रोच, त्याचा रेट असा चालू आहे. आणि इंटरनल कुठेही मध्ये गेलं तर 60 लाख 70 लाख असे भाव झालेले. मला थोडंसं पुढे येऊन तुम्ही मला सांगा की किती व्यवहार होतात पुणा रोडवरचे? पुणा रोडवरती कम से कम 4 ते 5 व्यवहार उचलेले होतात रोजची. शेतकऱ्याला माहिती आहे का तिथून रोड जाणार आहे? नाही, शेतकऱ्याच्या कानावर नाही आणखी कल्पना नाही शेतकऱ्याला माहित नाही ना. तो विकतो कसा आहे? तो युक्तो कसा व्यापारी येते आमच्यासाठी बरोबर जाते, कपचित कानात बोलते बाबा आम्हाला रोड जमीन द्या, तुम्हाला काय रेट लागेल देतो, आम्ही तुम्हाला कमिशन देतो. ह्या बेसवरती आपलं चालू राहते. अप्रोच काय DMIC करमाडला होत आहे, बिडकिनला टोयोटा होत आहे, या सगळ्या गोष्टी खूप व्हायरल होत आहे. तर करमाड DMIC टू कनेक्टेड बिडकिन DMIC हा पण एक नवीन रस्ता आता प्रोसेसमध्ये आहे असं इकडं खूप चर्चा आहे जोरदार. त्यामुळे जे पण व्यापारी आहे, गुंतवणूकदार आहे, सगळे या भागामध्ये रोज जोरदार या व्यवहार होत आहे. आपण पाहिलं तर ही वस्तुस्थिती आहे. जो नकाशा सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे त्यानंतर. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. तर नकाशा कसा तयार होतो आणि या नकाशाचा प्रवास नेमका कसा झालाय आपण पाहूयात. महामार्गाचा नकाशा तयार करण्यासाठी एजन्सी नेमली जाते. त्यामुळे नकाशा संबंधित एजन्सीकडेच असतो. नकाशा तयार झाल्यावर तो सदर विभागाकडे सोपवला जातो. त्यानुसार हा नकाशा नॅशनल हायवे विभागाकडे जातो. MSRDC कडेही हा नकाशा जमा केला जातो. MSRDCचे CEO रणजित हांडे यांना माझानं व्हॉट्सअपवरती नकाशा पाठवला असता त्यांनी हे मान्य केलंय.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अनुदान वाटपामध्ये अन्याय झाला असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय. याचंच एक उदाहरण समोर आलंय. गणेश बापूसाहेब वाडेकर यांची पश्चिम महाराष्ट्रातील राहुरी तालुक्यातील शेती आहे. या शेतामध्ये त्यांनी मका लावलेला होता. दरम्यान अतिवृष्टीत त्यांच्या पिकाचं नुकसान झालं. त्यांना 90 गुंठ्यातही 15,300 अनुदान मिळालं. तर मराठवाड्यामध्ये वैजापूर तालुक्यात त्यांच्या आजींच्या नावे असलेल्या 4 एकर बागायती जमिनीमध्ये त्यांनीच लावलेल्या मका पिकाची नुकसान भरपाई म्हणून 9,500 रुपये अनुदान जमा झालं. या दोन्ही अनुदानाच्या रकमेचं स्टेटमेंट घेऊन त्यांनी तहसील कार्यालयाला गाठलं. हे केवळ एक उदाहरण. अशाच पद्धतीनं श्रीरामपूर, राहता आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनुदान आलंय. मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कवडीमोल अनुदान आलंय. ज्यामुळे या संदर्भामध्ये शेतकरी संघटनेकडून सोमवारी 14 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 90 गुंठ्यासाठी 15,300 रुपये अनुदान जमा झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये 4 एकर जमिनीसाठी बागायती जमिनीसाठी 9,500 रुपये अनुदान जमा झालेलं आहे. दोन्हीमध्ये इतकी तफावत कशी आहे? चे काय कारण असू शकतात? मागणी एवढीच आहे की दोन्ही तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये इतकी तफावत कशी असू शकते? तिकडे जर 15-17,000 रुपये हेक्टर अनुदान जमा होत आहे तर मग इकडे का बरं नाही? अतिवृष्टीग्रस्तांच्या मापामध्ये पाप झालाय का असा सवाल उपस्थित होतोय. कारण राहुरीमध्ये 2.25 एकरवरती मक्याचं नुकसान झालं आणि 15,300 रुपये भरपाई मिळाली. तर वैजापुरात 4 एकरांवरती मक्याचं नुकसान झालं आणि 9,500 रुपये भरपाई मिळाली.